80% भारतीय मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये कधीच आपलं घर विकत घेऊ शकत नाही आणि ही जर एक स्टेप तुम्ही सुद्धा केली नसेल ना तर याच लिस्ट मध्ये तुमचं नाव सुद्धा ऍड होईल। आता याचा अर्थ असं नाही की लोकांकडे पैसे नाहीयेत, लोकांकडे पैसे आहेत परंतु ते इन्व्हेस्ट करून त्याच्यातून असेट कशा विकत घ्यायचं याचं प्लॅनिंगच त्यांच्याकडे नाही। आणि इथे तुमची मदत स्वतः टाटा करू शकतात आणि त्याचसाठी स्वतः टाटांनी एक प्लॅन बनवलेला आहे। आणि हा जर प्लॅन तुम्हाला हवा असेल ना तर आताच प्लॅन असं कमेंट करा, मी याची लिंक आणि सगळ्या डिटेल्स लगेच तुम्हाला पाठवतो। तर या वर्षी टाटा AIA ने लॉन्च केला आहे मल्टी कॅप अपॉर्च्युनिटी फंड। आता या फंडचा अप्रोच अगदी साधा सोपा आहे, म्हणजे ज्यावेळेस मार्केट तेजीमध्ये असतं ना त्यावेळेस हे तुमचा पैसा स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये इन्व्हेस्ट करतात आणि जसं मार्केट थोडंसं वीक व्हायला लागतं तसा ते तुमचा पैसा लार्ज कॅप आणि डेट मध्ये इन्व्हेस्ट करतात। आता कोणताही फंड चांगला आहे की वाईट आहे हे कशावरून ठरतं तर त्यांच्या पास्ट परफॉर्मन्स वरून। आणि टाटांच्या काही मेजर फंड्सनी आतापर्यंत 16 ते 26% रिटर्न्स दिले आहेत। टाटा AIA लाईफच्या अंडर 1.3 लाख कोटी रुपयांच्या असेट्स ते मॅनेज करतात। यावरच लोकांचा त्यांच्यावर किती विश्वास आहे ते सुद्धा तुम्हाला कळलंच असेल। याचा बेस्ट पार्ट म्हणजे NAV 10 रुपयांपासून सुरू होतो आणि तुम्ही अगदी महिन्याला 2000 रुपयांपासून याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता। सोबतच या फंड मध्ये तुम्हाला सेक्शन 80C च्या अंडर टॅक्स बेनिफिट्स आणि सेक्शन 1010D च्या अंडर मॅच्युरिटी बेनिफिट सुद्धा मिळतात। आणि सोबतच त्यांची कस्टमर केअर सुविधा ही आपल्या मराठी भाषेत सुद्धा उपलब्ध आहे। आणि जर तुम्हाला काही गरज असेल ना तर यांचे एजंट तुमच्या घरी येऊन सुद्धा तुमची मदत करतील। महत्त्वाची एक आठवण करून देतो की या NFO ची शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर, म्हणजे आता फक्त 5 दिवसच बाकी आहेत। आणि या प्लॅटफॉर्मची लिंक मी आपल्या अबाउट सेक्शन मध्ये अशा प्रकारे देतोय, तुम्ही बघू शकता आणि तिथून ते नक्कीच चेकआउट सुद्धा करू शकता।